महिनाभर टिकेल अशी मी छान तुम्हाला कुकीज करून दाखवते, गव्हाच्या पिठाशिवाय. आणि ओव्हन नको, काही नको, झटपट बनणारी. त्याच्यासाठी मी 150 ग्रॅम ज्वारीचं पीठ घेतलं आहे. तसंच 100 ग्रॅम मी जागरी पावडर घेतलं आहे. तुम्ही पाहिजे तर गूळ किसून घेऊ शकता, अदरवाईज तुम्ही साखर खायची असेल तर साखरेचं पावडर 1 वाटीच घ्यायचं आहे. जसं की 1 वाटी मी जागरी पावडर घेतलं आहे. तसंच मी कोको पावडर घेतलं आहे 100 ग्रॅम. आणि हो, अक्रोड घेतले आहे मी 4 अक्रोडचे छोटे छोटे. तूप 2 चमचे आणि थोडीशी शुगर टाकली, थोडी चव साखर म्हणजे ती घेतली आहे 4 चमचे. तसंच दूध घेतलं 1 कप वापरलेलं आहे पूर्ण भिजवायला. आता बघा त्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकलं आहे 1 चमचा, तसंच बेकिंग सोडा 1 चमचा. दोन्ही वस्तू टाकायच्या आहे. जर तुमच्याकडे बेकिंग सोडा असेल ते पण नुसता चालेल, काही प्रॉब्लेम नाही की बेकिंग पावडरच गरजेचं आहे. त्याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि तुम्ही ज्वारीचं पीठ तर प्रत्येकाच्या घरी असतं, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही. आणि ज्वारीचं पीठ भरपूर बेनिफिट्स देतं. आपला गहू आहे ना, गहू जास्त तुमच्या कॅलरीज वाढवतात बॉडीमध्ये. तुमचं वेट तुम्हाला वाढवायचं नाही आहे तर तुम्ही, आणि डायबिटिक पेशंटला सांगितलं जातं की तुम्ही ज्वारी जास्त खा, तर बेस्ट आहे. गूळ चालतोच, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही. बघा आता बघा मी याचा डो तयार करते आहे छान. थोडं थोडं दूध म्हणजे 1 कप दूध घेतलेलं आहे. जसं की 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं, त्याच्यापेक्षा एक्झॅक्ट छोटी वाटी मी दूध घेतलं आहे. तुम्हाला कळूनच जाईन भिजवताना तसं कसं प्रमाण घ्यायचं आहे म्हणून. बघा आता व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे. एकीकडे मी पॅन ठेवून दिलेलं आहे गॅसवर, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकण्याशिवाय करू शकता, डायरेक्ट तुम्ही पॅनमध्ये भांडं ठेवू शकता दुसरं, किंवा तुम्ही हे पातेल्यातही बनवू शकता, कढईतही बनवू शकता. काही प्रश्न नाही की आवश्यकच आहे तुमच्याकडे ओव्हन असो हे असो. आता बघा थेंब थेंब दूध का टाकते, कारण ते पातळ झालं तर, कारण आपल्याला कुकीज बनवायचे आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही आता घरी करून ठेवाल, डब्बा भरून ठेवाल तर कोणी येत जात खाऊ शकतं आरामशीर. आणि हेल्दी कुकीज आहे. बघा असा डो छान तयार केलेला आहे. तुम्ही भरपूर कुकी करू शकता आणि महिनाभर खरंच बिघडणार नाही, इतक्या छान आहे. बघा आता मी याला छान कट करून घेतलं आहे. असं कुठलाही शेपमध्ये करू शकता तुम्ही, कुठलाही आकार देऊ शकता. आणि घरात काय बरेच जण असे असतात की ज्यांना ज्वारीचं पीठ बिलकुल आवडत नाही, भाकरी आवडत नाही, मोस्टली चपातीच खाल्ल्या जाते. या बहाण्याने तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला गोड खायचं खूप इच्छा झाली तर ही कुकीज तुम्ही आरामशीर खाऊ शकता. तुमचा जर डाएट प्लॅन वगैरे चालू असेल तर आरामशीर चालेल. याचा वेट करून घ्यायचं, वजन करून घ्यायचं, म्हणजे तुम्ही ही कुकी कॅलरीज काउंट करू शकता आधीपासूनही वजन प्रमाणशीर घेतलं तर. बघा आता याला व्यवस्थित मी प्रेस करते, थोडंसं डिझाईन यावं म्हणून. तुम्ही याला दुसरं किसनी पण असते, त्याची डिझाईन छान होते, ते करू शकता, त्याच्यावर प्रेस करून करू शकता. झाल्या कुकीज तयार झालेल्या आहे. बघा अशा छान प्रेस करून घेते. व्हिडिओ अगदी छोटा आहे त्याच्यामुळे पूर्ण बघा, तुम्हाला कळून जाईल की ही तयार झाल्यानंतर किती खुसखुशीतनं छान होते. जर तुम्हाला एकदमच कुरकुरीत हवी आहे तर अर्धा चमचा तुम्ही याच्यामध्ये तांदूळाचं पीठ ॲड करू शकता, पण मला वाटतं गरज नाही आहे, कारण ऑलरेडी याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर गेलेलं आहे म्हणून. आणि गुळाची पावडर, गूळ तुम्ही किसून घेऊ शकता आरामशीर. 1 वाटी वापराल, प्रमाण परफेक्ट ठेवा म्हणजे तुमच्या कुकीज छान होतात. 20 ते 20 मिनटं, मिनिमम 20 मिनटं लागत आहे. खूप सिमवर ठेवलं आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये आहे तर 25 मिनटात तर आरामशीर तुमच्या कुकी रेडी होऊन जातात. बघा याच्या खाली मी मीठ ठेवलं आहे, त्याच्यावर छोटंसं स्टँड ठेवून हे ताटली ठेवली आहे बघा, आणि याच्यामध्ये मी लावून दिली आहे. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवू शकता. आता याला मी फक्त 20 मिनटं होऊ देते आहे, झाकण ठेवते. झाकण असं ठेवा, मी तर कढईतच लावलेलं आहे. तुम्ही साध्या तव्यावर पण करू शकता. तव्यावर एखादं हे करून डिश ठेवून बघा छान रेडी झालेली आहे. आता बघा मी तुम्हाला तोडून दाखवते, इतकी खुसखुशीतनं छान टिकणारी. पण तुम्ही नक्की ही रेसिपी बनवा आणि मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी